नमस्कार मित्रांनो, योजना परिचयमध्ये तुमचे स्वागत आहे. आर-टी-ई ॲडमिशन 2026 टू 2027 प्रक्रियेबाबत सर्व पालकांसाठी आज अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. जे विद्यार्थी पहिल्या वेटिंग लिस्टमध्ये म्हणजेच लिस्ट नंबर 2 मध्ये पात्र झाले होते, त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक आहे. कारण अधिकृत सूचनेनुसार त्यांना प्रवेश घेण्याची अंतिम मुदत आज 29 मे 2026 पर्यंतच होती. आता पुढे मुदतवाढ मिळणार की तिसरी लिस्ट लागणार? यामध्ये नक्की कोणत्या विद्यार्थ्यांचा नंबर लागेल आणि किती जागा शिल्लक आहेत, याचे संपूर्ण गणित आज आपण या व्हिडिओमध्ये अधिकृत डॅशबोर्डच्या आधारे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अधिकृत पोर्टलवरील सूचनेनुसार वेटिंग लिस्टच्या पहिल्या फेरीतील लिस्ट नंबर 2 विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 15 मे ते 29 मे 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. आज 29 तारीख संपत आली आहे, तरीही शिक्षण विभागाकडून किंवा आर-टी-ई पोर्टलवर मुदतवाढीबाबत कोणताही नवीन अपडेट किंवा नोटीस आलेली नाही. आर-टी-ईची प्रवेश प्रक्रिया आधीच खूप लेट झाली असल्यामुळे आता यापुढे मुदतवाढ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि जर ही मुदतवाढ झाली नाही, तर पुढील 2 ते 3 दिवसांत म्हणजेच येत्या सोमवारपर्यंत तिसऱ्या लिस्टचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार आहे. आता आपण आर-टी-ईच्या अधिकृत डॅशबोर्डवरील थेट आकडेवारीनुसार समजून घेऊया की नक्की किती जागा शिल्लक आहेत. आर-टी-ई अंतर्गत यावर्षी एकूण 2,89,286 अर्ज आले होते, ज्यामधून लॉटरीद्वारे एकूण 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत झालेल्या प्रवेशांचा आकडा पाहिला तर पहिल्या मुख्य रेग्युलर लिस्टपैकी एकूण 79,853 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर लागलेल्या पहिल्या वेटिंग लिस्टमधून एकूण 12,139 विद्यार्थ्यांनी आपले ॲडमिशन कन्फर्म केले आहे. म्हणजेच जर आपण या दोन्ही याद्यांची बेरीज केली तर आतापर्यंत एकूण 91,992 जागांवर ॲडमिशन पूर्ण झाले आहे. आता मूळ निवड झालेल्या 1,05,811 जागांमधून हे 91,992 ॲडमिशन वजा केले तर तब्बल 13,819 जागा अजूनही शिल्लक आहेत. म्हणजेच येणाऱ्या तिसऱ्या लिस्टसाठी जवळपास 14,000 जागांवर पुढील वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आता अनेक पालकांचा प्रश्न असतो की सर, आमचा नंबर या तिसऱ्या लिस्टमध्ये लागेल का? तर पोर्टलवरील शेवटचा नियम स्पष्ट सांगतो की जेव्हा निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत संपते, त्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातात. हे आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका शाळेत 5 जागा रिक्त राहिल्या आहेत, तर वेटिंग लिस्टमध्ये क्रमाने जे पहिले 5 विद्यार्थी असतील त्यांनाच तिथे संधी मिळेल. जर त्या शाळेत जागा शिल्लक राहिल्या नसतील, तर तुमचा वेटिंग नंबर कितीही असला तरी तिथे नंबर लागणार नाही. त्यामुळे जोपर्यंत शाळेत जागा रिक्त आहेत, तोपर्यंतच तुमची वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे. पालकांनी फक्त SMS वर अवलंबून न राहता पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली की नाही याची खात्री नक्की करत राहायचे आहे. सोमवारपर्यंत या तिसऱ्या लिस्टबाबत अधिकृत पोर्टलवर मोठी अपडेट येण्याची दाट शक्यता आहे. जशी लिस्ट लागेल किंवा नवीन नोटीस येईल, त्याची A to Z माहिती सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळेल. जर तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आर-टी-ई ॲडमिशन 2026 टू 2027 चे पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ इतर पालकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.